स्वातंत्र्योत्तर काळापासून आपल्या देशात आरक्षणाचा विषय हा नेहमीच वादग्रस्त मुद्दा राहिलेला आहे। यात दोन गट आहेत, एक आरक्षणाचे समर्थक असलेले मागास जात समूह आणि दुसरीकडे त्या विरोधात उभे ठाकलेले आरक्षणाचे विरोधक म्हणजे भारतातील सवर्ण जात समूह। जे समूह आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण प्रणालीमुळे फक्त आणि फक्त अपात्र आणि अयोग्य लोकांनाच फायदा मिळतो आणि जे पात्र आहेत त्यांचा हक्क मारला जातोय। तर दुसरीकडे आरक्षणाचे जे समर्थक आहेत, आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत आणि त्यातही परिघावर असलेले जे मागास समूहांचे गट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना पुरेसे लाभच मिळत नाहीत आणि म्हणून त्यांनाही अधिकचं आरक्षण मिळावं असा त्यांचा कायमचा आग्रह आहे, राहिलेला आहे। विविध आंदोलनातून तो आपल्याला दिसतोय। आता या दोन्ही बाजूंचा दृष्टिकोन हा आरक्षणाला केवळ भौतिक लाभ मिळवण्याचं साधन मानत आलेलं आहे। त्यामुळे आरक्षण प्रणालीच्या अनुषंगाने असलेली जी नैतिकता असते, आरक्षण प्रणालीचं जे तत्वज्ञान आहे, त्याची मूळ संकल्पना आहे आणि त्यातून साध्य होणारे जे दीर्घकालीन परिणाम आहेत ना, यांना महत्त्वच राहीनासं झालेलं आहे। त्यामुळे कोणताही गट समजूतदारपणे तोडगा काढण्यास आता तयारच व्हायना झालेला आहे। प्रत्येक जण आपलाच मुद्दा कसा खरा हे ठरवण्यासाठी आग्रही असलेला आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय। अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी अनेक राज्यातील अनेक जातींनी सातत्याने केलेली आहे। आता त्या मागणीनं मोठा जोर धरलेला आहे। याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं यासाठी स्पष्ट डेटा गोळा करून निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत। स्पष्ट डेटा म्हणजे काय? एम्पिरिकल डेटा। महाराष्ट्राबाबत बोलायचं झालंच तर महाराष्ट्रातील मातंग समाजानं असा दावा केलाय की बौद्धांनी म्हणजेच महारांनी जास्त लाभ घेतल्याने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यामुळे त्यांना स्वतंत्र 8% आरक्षण द्यावं अशी मागणी ते सातत्याने करतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सरकारनं ही मागणी मान्य करून 3 महिन्यात उपवर्गीकरण लागू करण्याचं देखील जाहीर केलेलं आहे। या विषयात सखोल पाहायला गेलं तर हा वाद जास्त लाभ मिळालेल्या आणि वंचित गटांमधील भौतिक संघर्ष असतो असं आपल्याला वाटतो, पण खोलात गेल्यास हा केवळ भौतिक नाही तर स्वाभिमानी आणि मानवतावादी संविधानाला मानणारा समूह आणि ब्राह्मणी विषमतावादी विचारांना मानणारा समूह असा यांच्यातील थेट वैचारिक संघर्ष आहे हे आपल्याला दिसतं। थोडक्यात संविधानाशी सुसंगत समाज आणि हिंदुत्ववादी विचार यांच्यातील हा लढा आहे। या संघर्षात काही नेते स्वतःचा फायदा करतायत, पण त्यांचा समाज गुलामी आणि पिछडीपणात ढकलला जातोय हे इतिहासानं कायम दाखवलंय आणि यासाठी इतिहासाचा आढावा घेणं गरजेचं आहे। म्हणून आज आपण आरक्षण उपवर्गीकरणावर सखोल चर्चा करतोय। असं नाही की याआधी या विषयावर चर्चा झालेल्या नाहीत, झालेल्या आहेत, पण सगळ्या चर्चा या एकमेकांवर केवळ आरोप प्रत्यारोप करणाऱ्या हमरीतुमरीवर येणाऱ्या चर्चा झालेल्या आहेत। त्यातून निष्पन्न होईल असं काहीच हाताशी लागलेलं नाही, लागतही नाही। आणि या सगळ्या चर्चांमध्ये मला खटकलेला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे माहिती आहे काय, की नेमकं हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं जे राजकीय षडयंत्र रचले गेलेलं आहे, ज्यामुळे सामाजिक ध्रुवीकरणाचं मोठं षडयंत्र आज आकाराला आलेलं आहे, ते नेमकं कोणी सुरू केलं, ते नेमकं का सुरू झालं आणि त्याचा येत्या काळात काय परिणाम होणार आहे याच्यावर चर्चा कधीच होत नाही। त्याच्यावर चर्चा होऊ दिली जात नाही, अगदी मेनस्ट्रीम मीडियामध्येही नाही, अगदी यूट्यूबर्सच्या एकूण परिघातही नाही। मातंग समूहानं आरक्षण उपवर्गीकरणाच्या अबकडची बाराखडी गिरवून काय साध्य केलंय? त्यांना त्याचा खरंच फायदा होणार आहे का, की उलट त्यांना त्यांचं नुकसानच होणार आहे? अशा महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा होत नाही आणि म्हणूनच आपण त्या प्रश्नांची चर्चा आज करणार आहोत। आपल्यासोबत आज चर्चेसाठी उपस्थित आहेत 2 महत्त्वाचे अभ्यासक। त्यापैकी पहिले तरुण अभ्यासक आहेत डॉक्टर सिद्धार्थ श्रीरंग शिंगारे। डॉक्टर सिद्धार्थ श्रीरंग शिंगारे यांचं शिक्षण BA, MBA, MPhil आणि सध्या ते PhD स्कॉलर्स आहेत। मॅनेजमेंट सायन्समधून ते PhD पूर्ण करतात। त्यासोबतच ते संचालक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स, जी BD इथं आहे। त्यासोबतच ते संस्थापक अध्यक्ष आहेत भारतीय हितकारणी संघाचे आणि लेखक आहेत अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून या संशोधनात्मक ग्रंथाचे, जे प्रकाशित केलं होतं लोकयात प्रकाशननं 2020 साली। आंबेडकरी चळवळीचा अभ्यासक म्हणून त्यांची पूर्ण मराठवाड्यातच नव्हे महाराष्ट्रभर ख्याती आहे, दिल्लीतही त्यांना त्याच ओळखीने ओळखलं जातं। तर दुसरे अभ्यासक आपल्यासोबत आहेत सुनील खोब्रागडे सर। खोब्रागडे सर हे प्रसिद्ध पत्रकार, निर्भीड लेखक, प्रखर व्यक्ती, संवेदनशील कवी आणि यशस्वी शासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत। आंबेडकरवादाला एक तत्वज्ञान म्हणून प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी या विषयावर विपुल लेखन केलेलं आहे। या विषयावरची त्यांची व्याख्यानं महाराष्ट्रभर गाजलेली आहेत। त्यांचं एकूणच लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण, तर्कपूर्ण आणि मुद्देसूद असतं, यामुळे महाराष्ट्रात त्यांना एक व्यासंगी व्यक्ती म्हणून ओळखलं जातं। तर आता आपण जाणून घेऊयात सुनील खोब्रागडे सरांकडून, त्यांच्यापासूनच आपण चर्चेला सुरुवात करूयात आणि समजून घेऊयात की आरक्षण उपवर्गीकरणाचं हे जे राजकीय षडयंत्र जन्माला घातलं गेलेलं आहे त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली, त्याचा उगम कुठून झाला, त्याचे उद्गाते कोण होते आणि त्यांना नेमकं याच्यातून काय साध्य करायचं होतं। सुनील सर, तुमच्याकडून या विषयावर एक सविस्तर विवेचन यायला हवं।
अनुसूचित जातींना मिळणाऱ्या आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट पूर्णतः राजकीय स्वरूपाची आहे. 1975 मध्ये पंजाब मध्ये अकाली दल आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षामध्ये जो राजकीय संघर्ष उद्भवलेला होता, त्यावेळी मजहबी शीख आणि वाल्मिकी या अनुसूचित जातीमधील या दोन वर्गामध्ये दुरावा निर्माण करून वाल्मिकी समूहाला आपल्याकडे ओढण्यासाठी आणि मजहबी शीख जे आहेत त्यांच्याविषयी दुरावा निर्माण करण्यासाठी काँग्रेस सरकारने तत्कालीन ज्ञानी जैल तेव्हा मुख्यमंत्री होते पंजाबचे. तर ज्ञानी जैल काळात आरक्षण उपवर्गीकरणाची कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट प्रामुख्याने राजकीय कन्सेप्ट म्हणून उदयाला आली. आणि त्यानंतर मग ह्या राजकीय कन्सेप्टचा वापर करून जे एकत्रित राजकीय संघर्ष करणारे जे अनुसूचित जातीचे समूह होते, त्या समूहामध्ये मोठ्या प्रमाणावर कलह निर्माण करायचा आणि त्यांच्यामध्ये एक एकत्रितपणाची जी काही भावना आहे, ती भावना नष्ट करायची आणि याच्याद्वारे राजकीय फायदा घ्यायचा आणि त्याबरोबरच आरक्षण ह्या कन्सेप्टला, आरक्षण ह्या संकल्पनेलाच मुळात बदनाम करायचा या दृष्टिकोनातून याचा उगम झालेला आहे 1975 साली. आणि त्यानंतर पुढे तेलंगणामध्ये आणि विविध राज्यामध्ये, हरियाणामध्ये, तेलंगणामध्ये अशा प्रकारे ज्या आरक्षणाचा लाभ घेऊन ज्या प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये ज्यांनी काही थोडाफार जो काही सहभाग मिळवलेला होता, तो सहभाग नष्ट करण्यासाठी ही कन्सेप्ट राबविण्यात आलेली आहे. आज आपण जे पाहतो आहे की ह्या राजकीय कन्सेप्टचा वापर जो काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झाला, तो आता अतिशय प्रभावीपणे आणि पूर्ण ताकदीने या देशातील राष्ट्रसंघ भाजपचं सरकार जे आहे ते राबवत आहे. आणि त्याद्वारे अनुसूचित जाती ज्या पुढे चालून एक पोटेन्शियल थ्रेट बनू शकतात ब्राह्मणी राजकारणाला, इथल्या मनुवादी राजकारणाला, तो पोटेन्शियल थ्रेट मोडून काढणे या उद्देशानं हा कलह जो आहे अधिकाधिक तीव्र केला जातो आहे. मुळात कसं आहे की आरक्षण हे कुठल्याही जातीला मिळालेलं नाही. पहिल्यांदा ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये जो काही आरक्षणासाठी संघर्ष केला त्या ठिकाणी त्यांनी कुठेही कास्ट हा शब्द वापरलेला नाही. तो संपूर्ण चर्चेत त्यांनी क्लास, अनटचेबल्स का डिप्रेस्ड क्लासेस ही कन्सेप्ट घेऊन आपलं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे आणि त्या आधारावर क्लासला रिझर्वेशन मिळावं या आधारावर युक्तिवाद केलेला आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये सुद्धा कोणत्याही एका जातीला आरक्षण मिळालेलं नाही, तर वर्गाला आरक्षण मिळालेलं आहे. अनुसूचित जातींच्या जवळपास 1100 जाती ज्या आहेत संपूर्ण भारतभर, त्या 1100 जातींचा एक वर्ग तयार करण्यात आलेला आहे आणि त्या वर्गाला हे आरक्षण मिळालेलं आहे. परंतु यामध्ये अडचण अशी होते की मनुवादी राजकारणाची, की मनुवादी राजकारण हे विभाजनवादी तत्वावरच आधारित आहे आणि त्यामुळे जोपर्यंत जातीमध्ये कलह होत नाही, जातीमध्ये भांडण लागत नाही, तोपर्यंत मनुवाद जो आहे तो मजबूत होत नाही. आणि त्यामुळे आरक्षणाच्या आधारावर एकत्रित आलेल्या या वर्गाला विविध जातींमध्ये पुन्हा विभाजित करायचा यासाठी ह्या आरक्षण उपवर्गीकरणाची संकल्पना जी राबवण्यात येत आहे. त्यामागे मागे राहिलेल्या जातीला भौतिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने मागे राहिलेल्या जातींचं उत्थान करणे अशा प्रकारचा उदात्त हेतू कदापिही नाही. त्यामागे निखळ ब्राह्मणवाद मजबूत करणे, मनुवाद मजबूत करणे, मनुवादी राजकारण मजबूत करणे हाच उद्देश आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आहे. मला सिद्धार्थ सरांना विचारायचं आहे. सिद्धार्थ सर, एक प्रश्न फार महत्वाचा या निमित्ताने उपस्थित राहतो. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर सातत्याने बोललेले आहात आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही ते लिहिलेले आहे. तर त्याच्यामधला एक महत्वाचा प्रश्न असा असतो जो तुम्हाला आणि सुनील सरांना दोघांना विचारायचा आहे की 1 ऑगस्ट 2024च्या निकालात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती हा होमोजिनियस समूह नाही. या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे ते तुम्ही जरा विस्ताराने सांगा. मुळात शेड्यूल कास्ट हा जो शब्द आहे तो सेकंड इंडिया ऍक्ट 1935 मध्ये त्याचा उल्लेख आहे शेड्यूल कास्टचा. त्याची पार्श्वभूमी राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. आणि कोणत्या जातींना शेड्यूल कास्टमध्ये टाकायचं त्याच्या अगोदरचा जो इतिहास आहे, भारताची जनगणना 1872 सुरू झाली, परंतु अस्पृश्यांची जनगणना जी आहे, अस्पृश्य जातींची जनगणना आहे, ती पहिल्यांदा 1911 झाली.
जे मुस्लिम नेते आहेत आगा खानांचं म्हणणं आलं की तुम्ही आदिवासी लोकांना आणि अस्पृश्य जातीने हिंदूमध्ये काउंट करता, त्यामुळे तुम्ही हिंदूंची पॉप्युलेशन जास्त आहे दिसते. जर तुम्ही अस्पृश्य जातींना आणि आदिवासी जातींना सेपरेट जनगणना जर केली तर हिंदूंची संख्या, वास्तविक संख्या समोर येईल. आणि ब्रिटिशांनी ते तत्व मान्य केलं आणि 1911ला पहिल्यांदा या देशामध्ये आदिवासी जमातींची आणि अस्पृश्य जातींची एक सेपरेट जनगणना झाली. आता ज्यावेळेस ही जनगणना झाली तर कोणत्या जातींना अस्पृश्य मानायचं आणि कोणत्या जातींना नाही मानायचं यासाठी ब्रिटिशांनी 10 क्रायटेरिया निर्धारित केले, जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या द अनटचेबल मध्ये आपल्याला ते सांगितलेले. जे 10 क्रायटेरिया होते, ज्या 10 क्रायटेरियावर अस्पृश्य जातींचा समूह बनवण्यात आला, त्याच्यातले काही महत्वाचे क्रायटेरिया आहेत. ते म्हणजे ज्या जाती ब्राह्मणांकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत, म्हणजे त्यांची मृत्यू झाला ब्राह्मण तिथं नसतो, त्यांचा जन्म झाला ब्राह्मण तिथं नसतो, त्यांचं नाव ठेवायचं असेल ब्राह्मण तिथं नसतो आणि त्यांच्या लग्न कार्यातही ब्राह्मण नसतो, ते त्या जाती ब्राह्मणाला कोणत्याही क्रियाक्रमात बोलवत नाहीत, या जाती म्हणजे अस्पृश्य जाती. त्याच्यातला दुसरा महत्वाचा क्रायटेरिया होता, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाही त्या जाती म्हणजे अस्पृश्य जाती. त्याच्यातला आणखी महत्वाचा जो क्रायटेरिया होता, ज्या जातीसोबत विटाळ होतो किंवा प्रदूषणाची भावना होते, अर्थात अनटचेबिलिटीचा बिहेव होतो, त्या जाती म्हणजे अनटचेबल जाती. आता हे असे जे 10 क्रायटेरिया ठेवलेले होते, त्या 10 क्रायटेरिया, त्याच्यातला आणखी एक, जे लोक गाईचं मटण खातात, बीफ खातात, गाईचं मटण खातात, हा सुद्धा त्याच्यातला एक क्रायटेरिया आहे. म्हणजे 10 क्रायटेरियाला आधार म्हणून ब्रिटिशांनी अस्पृश्यांचा समूह बनवला आणि 1911ला पहिल्यांदा जनगणना केली, ज्याच्यामध्ये जवळपास 4.5 करोड आकडेवारी भारतामध्ये निघली. त्याच्यानंतर 1921ला जी जनगणना झाली याच्यामध्ये जवळपास 5 करोडपेक्षा जास्त आकडेवारी निघली. ही सगळी बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये ही सगळी आकडेवारी नमूद आहे. आणि 1935ला ज्यावेळेस सेकंड इंडिया ऍक्ट बनला, राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर, आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर शेड्यूल कास्टची टर्मिनॉलॉजी आली आणि त्या शेड्यूल कास्टमध्ये ह्या सर्व अस्पृश्य जातींना टाकण्यात आलं. मुळात शेड्यूल कास्टचा अर्थ होतो, जर तुम्ही त्या 10 क्रायटेरियाचा जर आपण अभ्यास केला, शेड्यूल कास्ट हा काही मागासलेल्या जातींचा समूहाची लिस्ट नाही, शेड्यूल कास्ट ही शैक्षणिक मागासलेल्या जातींचाही समूहाची लिस्ट नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता, कारण 20 ऑगस्ट 1917ला ब्रिटिशांनी एक धोरण जाहीर केलं होतं की आम्ही हा देश सोडून जाऊ, टप्प्याटप्प्यानं सोडून जाऊ आणि हप्त्याहप्त्यानं तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, पण त्याची अट आहे, अट नंबर 1 आहे की तुम्ही या देशातील सर्व राष्ट्रीय प्रमुख घटक एकत्र या आणि या देशाचं संविधान बनवा. जेव्हा तुम्हा सर्व राष्ट्रीय प्रमुख घटकांची सहमती असेल, एकमत असेल त्या संविधानावरती, त्यानंतर आम्ही हा देश सोडून जाऊ. आणि त्यानंतर आपल्याला दिसतंय की ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्यामध्ये 27ला सायमन कमिशन, 37ला पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक आणि 47ला भारत स्वतंत्र झाला. हे टप्प्याटप्प्यात त्यांनी 3 टप्प्यात 10-10 वर्षाच्या टप्प्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु बाबासाहेबांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला की आपण राष्ट्रीय प्रमुख घटक आहोत का? आपली जर जनगणना आपल्याला जर ते हिंदूंच्या अकाउंटमध्ये जर पकडत असतील, राष्ट्रीय प्रमुख घटक समजत नसतील, तर आपलं ते म्हणणं ग्राह्य धरणार नाही. भविष्यातल्या संविधानाला आपली मान्यता ते घेणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांची अख्खी चळवळ सुरुवातीच्या काळातली की आम्ही हिंदू नाहीत, आम्ही हिंदू सदस्य आहोत, आम्ही वेगळे समूह आहोत, आम्ही या देशातील प्रमुख राष्ट्रीय घटक आहोत, हे सांगण्यासाठी झालेले आहे. मग महाराष्ट्र सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, आणि त्या सगळ्या सत्याग्रहातून आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या फाईटमधून बाबासाहेबांनी सिद्ध केलं की आम्ही हिंदू नाहीत, हे सिद्ध झालं. आणि त्या हिंदू नसणाऱ्या आणि ब्रिटिशांचे जे 10 क्रायटेरिया लावलेले त्या सगळ्या अस्पृश्य जातींना आपण शेड्यूल कास्टमध्ये टाकले. हा जर इतिहास बघितला आणि संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये सुद्धा शेड्यूल कास्टला जे आरक्षण मिळालेलं आहे, शेड्यूल ट्राईबला आरक्षण मिळालेलं आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, अँग्लो इंडियनला आरक्षण आहे संविधानामध्ये. काय अँग्लो इंडियन मागासवर्गीय आहेत का? अँग्लो इंडियन मागासवर्गीय नाहीत. अँग्लो इंडियन म्हणजे ब्रिटिशांच्या अवलादी. भारतीय स्त्री आणि युरोपियन पुरुष यांच्या अवलादी म्हणजे अँग्लो इंडियन. ते काय मागासवर्गीय नाहीत, परंतु त्यांना आरक्षण आहे. याचा अर्थ होतो भारतीय संविधानामध्ये फक्त मागासलेल्या आरक्षणाचा क्रायटेरिया नव्हता. मुळात शेड्यूल कास्ट हा हिंदू नाहीये, हा या देशामध्ये स्वतंत्र घटक आहे. आणि स्वतंत्रच घटक नाही तर तो राष्ट्रीय घटक आहे, म्हणून आरक्षण संविधानामध्ये मिळालेलं आहे. आणि म्हणून त्या संविधानाला, जे कोणतं संविधान म्हणणार आहे त्या संविधानाला या देशातील शेड्यूल ट्राईबचा आणि देशातील शेड्यूल कास्टची सहमती आवश्यक होती. या अर्थानं हा सगळा शेड्यूल कास्ट बनलेला आहे. आता ब्रिटिशांनी जे क्रायटेरिया ठेवले, आता जर महाराष्ट्रामध्ये 59 जाती आता शेड्यूल कास्टमध्ये, 1 ऑगस्ट 2024 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतंय
की शेड्यूल कास्ट हा होमोजिनियस समूह नाही. त्याच्यातले 6 जजेस म्हणले की होमोजिनियस समूह नाही आणि एक जज जे आहे बेला त्रिवेदी म्हणले की नाही हा होमोजिनियस समूह आहे. मुळात या अगोदर 2004-5च्या दरम्यान जे चेन्नई प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की हे जे आहे हा होमोजिनियस समूह आहे आणि हा होमोजिनियस समूह असल्यामुळे याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही आणि स्वतःचाच निर्णय 2024ला सुप्रीम कोर्टाने फिरवला. आमचं म्हणणं आहे की जर होमोजिनियस समूह नाही, मग जर हा हेट्रोजिनियस समूह आहे, तर मग महाराष्ट्रातल्या 59 जाती ह्या वेगळ्या आहेत. मांग आणि महार वेगळे आहेत, महार आणि चांभार वेगळे आहेत, ढोर वेगळे आहेत, वाल्मिक वेगळे आहेत. मग 59 तुम्हाला ग्रुप बनवावा लागतो. परंतु ह्या 59 जातीमध्ये एक कॉमन क्रायटेरिया या सगळ्यांसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार झालेला आहे. एक कॉमन होता, या जाती कधी ब्राह्मणाला आपल्या लग्नामध्ये बोलवत नव्हत्या. या जाती गावाबाहेर राहायच्या. हे अशा क्रायटेरियाला आधार बनवून ती लिस्ट बनवलेली आहे. त्यामुळे जो क्रायटेरिया होमोजिनियस क्रायटेरियाला आधार बनवून जी लिस्ट बनवलेली आहे ब्रिटिशांनी आणि जी संविधानात अंतर्भूत झालेली आहे, तर जर सुप्रीम कोर्ट म्हणत असेल ही होमोजिनियस नाही, तर मग ब कडं नाही करावं लागणार. SC1, SC2, SC3, SC10, SC50 असे 59 ग्रुप करावं लागतात. कारण प्रत्येक जात हेट्रोजिनियस आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर मातंगाची जर संख्या बघितली 46 नंबरला, त्याच्यामध्ये सबकास्ट आहेत ना आणखी 10-12. मग त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही मांग वेगळे आहेत, आम्ही मांग गारुडी वेगळे आहेत, आम्ही फलाने वेगळे आहेत. त्यामुळं सुप्रीम कोर्ट जे हे म्हणत आहे तर ते भारतीय संविधानाचा आणि अस्पृश्यांच्या चळवळीचा आणि इतरच सगळा अभ्यास न करता त्यांनी ते निर्णय दिलेला आहे. आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम नाही आहे देशामध्ये, संविधान सुप्रीम आहे आणि संविधान सुप्रीम असल्यामुळे संविधानाचं इंटरप्रिटेशन फक्त सुप्रीम कोर्टच करू शकतं का, आम्ही करू शकतो. आणि ही जी मेक मारलेली आहे सुप्रीम कोर्टाने होमोजिनियसची नाही म्हणून आणि त्याच्यामुळे वर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे. आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचं म्हणणंच चुकीचं आहे, हे घटनाबाह्य आहे. बरोबर. सिद्धार्थ सर, खूप खूप थँक्यू. तुम्ही अतिशय विस्ताराने आणि सखोल सांगितलं. पण मला होमोजिनियस या शब्दाबद्दल, कारण काय होतं, खूपदा हा शब्द वापरला जातो, मीडियामध्ये खूपदा बोलला जातो, वर्तमानपत्रांमध्ये येतो, फेसबुकच्या पोस्टमध्ये पण येतो. पण मला अनेकांनी हा प्रश्न खूप काळजीने विचारलेला आहे की होमोजिनियस म्हणजे काय, होमोजिनियस शब्दाचा अर्थ काय, मराठीमध्ये कसा घ्यायचा, तो एकसारखेपणा घ्यायचा का काय घ्यायचा. तर आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने होमोजिनियस हा शब्द, त्याचा अर्थ काय आहे, त्याची फोड कशी करणार, हे आपण जाणून घेऊया सुनील सरांकडून. सुनील खोब्रागडे सर, ओव्हर टू यू, तुम्ही सांगा. मुळात होमोजिनियस हा शब्द ज्याला म्हणू आपण, जो एक कॉमन लिगेसी पाडतो ज्याला म्हणून, किंवा ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या समानता आहेत, एकजीव ग्रुप ज्याला म्हणू आपण. होमोजिनियस म्हणजे काय, तर विशिष्ट प्रकारचं जी अनुसूचित जातीच्या वर्गाची जी निर्मिती झाली, ही निर्मिती होताना जी 1880 साली पहिल्यांदा डेंजिल इबेटसन यांनी जे क्रायटेरिया लावले आणि 17 जाती गट जे आहेत, 17 जाती, ह्या 17 जातींना एका विशिष्ट तत्वाच्या आधारावर, जी आता डॉक्टर सिद्धार्थ शेनगार यांनी सांगितली, की त्याच्यामध्ये मूळ मुद्दे काय होते, तर मूळ मुद्दे जे आहेत त्या जातींना वेगळं समजण्याचे, त्यांनी ब्राह्मणाशी संबंध, मंदिरात प्रवेश, हिंदू देवतांची पूजा करण्याची परवानगी, वेदांना मान्यता आणि स्पर्शामुळे अपवित्रता, ह्या त्यांनी कसोट्या लावलेल्या होत्या. या कसोट्याच्या आधारावर जे जे कोणी समूह आहेत त्यांचा एक वेगळा प्रवर्ग आहे, तो होमोजिनियस एक संघ आहे. कारण बंगालमधील जरी अस्पृश्य असेल आणि महाराष्ट्रातील अस्पृश्य जरी असेल, तरी तो स्पर्शामुळे अपवित्र ठरवला जातो, हा कॉमन क्रायटेरिया आहे. तो ब्राह्मणांशी त्यांचा संबंध कसा आहे या आधारावर तो कॉमन ठरला जातो. म्हणजे ज्याच्यामध्ये एक समानता आहे, काही सांस्कृतिक मुद्द्यांच्या संदर्भात ज्यांच्याशी समानपणे व्यवहार केला जातो हिंदूकडून. जे अस्पृश्याचा जो गट आहे किंवा अनुसूचित जातीचा गट जो आहे, तो अनुसूचित जातीचा गट वेगळा का झाला, तर तो हिंदूंचा भाग म्हणून नाही, तर हिंदूंशी त्याचे संबंध कसे आहेत, हिंदू लोकांशी या गटाचे संबंध कसे आहेत, म्हणजे हिंदू लोकांशी या पर्टिक्युलर ग्रुपचा संबंध ज्या पद्धतीचा आहे त्या आधारावरून हा गट तयार झालेला आहे. त्याच्यामुळे आज जे सुप्रीम कोर्ट आपलं चेन्नई ज्याच्यामध्ये चेन्नई या जजमेंटला ओव्हरटर्न करून देविंदर सिंग जजमेंटमध्ये जे म्हणताय की हा ग्रुप होमोजिनस ग्रुप नाही. होमोजिनस म्हणजे काय, तर सुप्रीम कोर्टाचा जो दृष्टिकोन त्याच्यामध्ये व्यक्त झालेला आहे की त्यांच्यामध्ये असमान विकास झाला, भौतिक विकास झालेला आहे. म्हणजे काहींना जास्त नोकऱ्या मिळाल्या आहेत, काहींना कमी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. म्हणून जे होमोजिनियस ग्रुप ठरवण्याची जी सांस्कृतिक कसोटी पूर्वापारपणे चालत आली, जी इंग्रजांच्या काळापासून सुरू झाली,
सांस्कृतिक कसोटी जी आहे ती त्यांनी उधळून लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक कसोटी आहे. होमोजिनियस ठरवण्याची आर्थिक कसोटी जी आहे ती पूर्णपणे घटनाविसंगत आहे आणि एन्थ्रोपॉलॉजिकली जर आपण समाजशास्त्रीय आणि वंशशास्त्रीय दृष्ट्या जरी पाहिला तर जगामध्ये होमोजिनियस ग्रुप ठरवण्याचा क्रायटेरिया जो आहे हा क्रायटेरिया त्यांच्यामध्ये चालू असलेल्या रूढी परंपरा त्यांचे इतर गटाचे असलेले हाच ठरवला जातो. आर्थिक आधार हा होमोजिनियस गट ठरवण्याचा कुठल्याही जगामध्ये कोणत्याही देशामध्ये संशोधन पद्धतीमध्ये सुद्धा होमोजिनसता ठरवण्याचा जो आधार आहे तो आर्थिक ठरवला जात नाही, कारण आर्थिक आधार जो आहे कायम बदलत राहतो. त्याच्या एकंदरीत प्रगतीचा आलेख जो आहे तो कमी जास्त होत राहतो. त्यामुळे होमोजिनियस ची व्याख्या जर करायची असेल तर एक सारखा असलेला जातींचा समूह किंवा एक सारखा असलेला वर्ग, त्या वर्गाची जी व्याख्या जी आहे ती आर्थिक आधारावर होऊ शकत नाही, ती सांस्कृतिक आधारावर होऊ शकते. त्याच्यामुळे होमोजिनियस असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विशिष्ट प्रकारची सांस्कृतिक परंपरा असलेला गट हेच आपल्याला करावं लागतं. आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये हा होमोजिनियस ग्रुप नाही हा क्रायटेरिया ठरत असताना काय करण्यात आलेला आहे की काही जातींना अधिक नोकऱ्या मिळाल्या आहेत, काही जातींना कमी नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि काही जातींचा जास्त सामाजिक विकास झालेला आहे, काही जातींचा कमी सामाजिक विकास झालेला आहे. हे जे क्रायटेरिया आहेत हे अवैज्ञानिक क्रायटेरिया आहेत. हे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून म्हणजे जे जे बेंच होता हे बेंच म्हणजे आधीच त्यांनी एक ठरवून दिलेलं होतं किंवा ठरवून घेतलेलं होतं स्वतःशी की आरक्षणाचा आधार हा आर्थिकच असला पाहिजे, आर्थिक क्रायटेरियाच्या आधारावरच असला पाहिजे. हा त्यांच्या नेणिवेमध्ये घट्ट बसलेली जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट ह्या जजमेंटद्वारे जी बाहेर आलेली आहे. माझा प्रश्न याला धरून असा आहे की हे जे सगळं माझा प्रश्न या सगळ्यांना धरून असा आहे की हे जे सगळं षडयंत्र चालू आहे, हे जे सगळं राजकारण चालू आहे, सामाजिक ध्रुवीकरण चालू आहे, ते या दोन गोष्टींना धरूनच आहे का की आरक्षणाची प्रणाली त्यांना बंद करता येणार नाहीये, त्यामुळे तिला अधिकाधिक जटिल बनवा, किचकट बनवा, त्याच्यावर गोंधळ निर्माण करणारी बनवा, तिला बदनाम करा आणि त्यानंतर याला आर्थिक आधारावर घेऊन या सगळ्यासाठी हे चालू आहे का? तुमच्या दोघांचं काय मत आहे ते मला प्लीज सांगा. माझं हे म्हणणं आहे यामध्ये की सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टच्या जजमेंटमध्ये सुद्धा की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आर्थिक निकष लावावा असं निर्णय दिलेला आहे, म्हणजे एक सूचना केलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या संदर्भात सेम बोलले की आम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला सुद्धा आर्थिक निकष लावायचा विचार करत आहोत. मुळात ते सूचना केलेली आहे, तो काही नियम नाहीये, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावं. आणि दुसरी गोष्ट, शेड्यूल कास्टमध्ये तुम्ही क्रिमिलेअर जर लावायचं म्हणलं तर ते मूळ जो शेड्यूल कास्टची जी लिस्ट आहे ही काय आर्थिक मागासलेल्या जातींची लिस्ट नाहीये. त्या 10 निकषामध्ये कुठंही हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळं तसं करणं हे अयोग्य आहे, हे एक आमचं म्हणणं आहे. आणि ऑलरेडी हे आर्थिक निकषावरचं जे म्हणणं आहे, जे गोळवळकरांचं जे पुस्तक आहे बंच ऑफ थॉट, या बंच ऑफ थॉट मध्ये त्यांनी आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं असा विचार व्यक्त केलेला आहे. आणि तोच विचार RSS घेऊन चाललेला आहे, तोच विचार BJP घेऊन चाललेला आहे. आणि आज जे कोणी लोक आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करत आहेत ते कमी अधिक प्रमाण RSS ची प्रभावित लोक आहेत. ते गोळवळकरचा विचार मांडत असतात, परंतु ऐकायला बरं वाटतं की आर्थिक निकष झाले तर गरिबांचं कल्याण होईल. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये. घरकुल योजना गरिबी निर्मूलन आहे, स्वस्त धान्य दुकान घरकुल योजना आहे, पूरग्रस्तांना मदत करणं गरिबी निर्मूलन, असे हजारो कार्यक्रम चालू आहेत गरिबी निर्मूलनाचे. आरक्षण हा सत्तेमधला वाटा आहे आणि सत्तेमधला जर वाटा ही जर व्याख्या बाबासाहेबांची आहे, हे फक्त प्रतिनिधित्व नाही, आमचा सत्तेतला वाटा आहे. त्यामुळे ते आर्थिक निकषावर आमचा वाटा असावा हे ठरवायचा अधिकार तुम्ही कोण? आम्ही ठरवू. आणि हिस्टॉरिकली आम्ही या संविधानाला मान्यता यामुळे दिलेली आहे की आम्हाला हे अधिकार जे मिळालेले आहेत हे घटनादत्त आहेत, संविधानिक आहेत. सुप्रीम कोर्ट सुद्धा ते हिसकावून घेऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये पार्लमेंटनं काय केलेलं आहे, बीजेपीच्या सरकारनं जे अधिकार संपवायचे ते अधिकार सुप्रीम कोर्टाकडे दिलेत, हे संपवा तुमच्या मार्फत. कारण जर जनमत बीजेपीच्या विरोधात जाऊ नये म्हणून ते सुप्रीम कोर्टाच्या मार्फत या सगळ्या गोष्टी करायला लागलेत. आणि RSS आणि बीजेपीचे लोक हे सुप्रीम कोर्टाच्या, आता जर बघितलं गवईंना ते आर्थिक निकषाचा आकडा म्हणले, गवईने त्या जजमेंटमध्ये म्हणले की जनरेशन, एका जनरेशनला आरक्षण मिळाल्यानंतर दुसऱ्या जनरेशनला मिळालं नाही पाहिजे. त्या गवईंच्या आई RSSच्या कार्यक्रमाच्या निमंत्रित असतात. हे सगळं जे रिलेशन जर बघितलं त्या सगळ्या RSS प्रायोजित घटना घडत आहेत. RSSनं त्यांचा माणूस ठेवलेला आहे. शेतामध्ये
शेतकरी पक्ष्यांनी चारा खाऊ नये म्हणून बुजगावणं उभं करतात. पक्ष्यांना वाटतं बुजगावणं आहे, माणूस आहे पण तो असतो बुजगावणं. आम्हाला वाटतं सुप्रीम कोर्टाचा मेन जज आमचा आहे, अरे ते बुजगावणं आहे. ओबीसीना वाटतं आमचा प्रधानमंत्री आहे, अरे ते बुजगावणं आहे. आदिवासींना वाटतं आमचा राष्ट्रपती आहे, अरे ते बुजगावणे आहेत. हे सगळे बुजगावणे उभा केलेत आणि आमच्याच मार्फत म्हणजे जंगल तोडायला कुऱ्हाडीचा दांडा जे असते, कुऱ्हाडीचा दांडा जर नसेल लाकडाचाच आणि त्या लाकडाच्या दांड्यालाच वापर करून जंगल तोडलं जातं. हे आमचे दांडे आहेत. राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतील, हे सगळे बुजगावणे आहेत आणि कुऱ्हाडीचे दांडे आहेत जे आमच्याच विरोधात आचरण करतात. सुनील सर, याला धरूनच तुम्हाला तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की जसा आता डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे यांनी उल्लेख केला की गोळवलकरांच्या पुस्तकात तो उल्लेख आहे. गोळवलकरांनी तो उल्लेख करून आता जवळपास 70-75 वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे. आत्ताच्या काळामध्ये 21सावं शतक जेव्हा आता पाव शतक पूर्ण व्हायला आलेलं आहे 21व्या शतकाचं, या कालावधीमध्ये त्याचं नवीन इंटरप्रिटेशन हे जे आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि हे अजून कुठे पुढे किती पुढे जाणार आहे, कशा कशा मार्गाने पुढे जाणार आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आरक्षण उपवर्गीकरणाची अंतिम परिणती जी आहे ती आरक्षणाला समाप्त करण्यात होणार आहे असा माझा एक अंदाज आहे, असा एक प्रिडिक्शन आहे. त्याला आधार अशा प्रकारचा आहे की मुळात जसं आपण समजतो आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, ओके मान्य आहे. आरक्षण हे नोकऱ्या देण्याचं पण साधन नाही. आरक्षणाची कन्सेप्ट जी आहे ती कशा प्रकारची आहे, तर देशामध्ये राहणारे जे जे कोणते ग्रुप्स असतील, जनता किंवा नागरिकांचे समूह असतील वेगवेगळ्या प्रकारचे, त्या प्रत्येक समूहाला शासनाच्या साधन संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे ही कन्सेप्ट आहे त्याच्यावर. आता साधन संपत्ती म्हणजे फक्त नोकऱ्या काय तर नाही. साधन संपत्तीमध्ये ज्या ज्या काही जे जल जंगल जमीन पासून तर नोकऱ्यापासून जे काही साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीमध्ये प्रत्येक समूहाला त्यांचा वाटा मिळावा हे भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि भारतीय संविधानाचा तो एक मुळात सॉल आहे, ज्याला म्हणतो आपण प्राणतत्व आहे. ते प्राणतत्व असं आहे की देशात राहणाऱ्या प्रत्येक समूहाला त्याच्यामध्ये वाटा मिळेल, सहभाग मिळेल. आता हा सहभाग मिळत असताना तुम्ही आधार काय ठरवणार, कारण अनुसूचित जाती ज्या आहेत त्या एकूण 1108 जाती भारतामध्ये आहेत. ह्या 1108 अनुसूचित जातींना जे रिझर्वेशन म्हणजे जर आपण त्याची संख्यात्मक आकडेवारी पाहिली तर ह्यामध्ये जवळपास 28 राज्य आणि जवळपास भारतामध्ये असलेले 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहेत, ह्या 36 एंटिटीज मध्ये झालं काय आहे तर एक जात जी आहे चांभार ही जात जी आहे ती जवळपास 26 स्टेटमध्ये उपलब्ध आहे, 26 स्टेटमध्ये. आणि त्यांची संख्या जी आहे ती एकूण भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जर पाहिला तर जवळपास ती एक एव्हरेज मध्ये 10% आहे. आणि राजकीय दृष्ट्या ती जागृत आहे. त्यामुळे ज्या ज्या जाती राजकीय दृष्ट्या जागृत आहेत त्या जातींपासून ज्या राजकीय दृष्ट्या थोड्या कमी जागृत किंवा ज्या आपल्या हक्काप्रती ज्या सजग नाहीत अशा जातींना तोडायचं आणि त्याच्यामध्ये जाती कलह माजवायचा. एकदा जाती कलह निर्माण झाला तर काय होणार की आरक्षण ही कॉन्सेप्ट जी आहे शासन प्रशासनातील सहभाग किंवा देशाच्या साधन संपत्तीचा वाटा यावर कोणी बोलतच नाही. आता बोलतात काय नेमकं, किंवा यांना एवढ्या नोकऱ्या मिळाल्या, त्यांना एवढ्या नोकऱ्या मिळाल्या, यांना हे झालंय, त्यांना ते झालंय, म्हणजे आरक्षण म्हणजे नोकरी. अशा प्रकारची कन्सेप्ट जी आहे ती मूळ कन्सेप्ट जी होती की आरक्षण का देण्यात आला तर देशातील प्रत्येक ग्रुपला, तो धार्मिक ग्रुप असेल किंवा सामाजिक ग्रुप असेल, त्याचं प्रतिनिधित्व देशाच्या शासन आणि प्रशासनात असावं. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे देशाच्या साधन संपत्तीचा वाटा आला. आज जो डिस्कोर्स आहे आरक्षणाचा जो डिस्कोर्स आहे तो हा डिस्कोर्स पूर्णपणे बदललेला आहे. आणि आरक्षण म्हणजे नोकऱ्या, आरक्षण म्हणजे शिक्षण, ह्या दोनच गोष्टीवर संपूर्णपणे चर्चा केली जाते. हे चर्चा विश्व जे आहे, आरक्षण हे या देशातील साधन संपत्तीचं वाटप करण्याचं साधन आहे. हा डिस्कोर्स किंवा हे चर्चा हा जी कन्सेप्ट आहे चर्चा विधातून बाद झाली. आणि त्याची पुढची स्टेप जी आहे आता, ती पुढची स्टेप ही जशी ही भौतिक उन्नतीचं साधन जसं जसं मानलं जाईल त्यावेळी भौतिक उन्नतीसाठी जेव्हा संघर्ष तयार होतो त्यावेळी त्याचं तत्वज्ञान जे आहे ते समाप्त होतं आणि त्यामध्ये निखळ व्यवहारवाद येतो. आणि व्यवहारवाद म्हटला हिंसा, वैर, द्वेष आणि एकमेकाप्रती पराप्रतीची शत्रुत्वाची भावना जी आहे ती निर्माण होते. आणि ही शत्रुत्वाची भावना तयार करणे
हे मूळ इथल्या सत्ताधाऱ्यांचं, इथल्या मनुवाद्यांचं, इथल्या RSSचं, फडणवीसाचं आणि मोदींचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल. यालाच धरून पुढचा प्रश्न जो याला धरूनच आहे, या प्रश्न तुमच्या या विवेचनाला धरूनच आता एक पुढचा प्रश्न असा आहे की आता ही कुणापासूनही लपून राहिलेले नाही की आरक्षण उपवर्गीकरण लागू होणार की नाही होणार. आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. येत्या काळात सरकार टप्प्याटप्प्याने आरक्षण उपवर्गीकरणाचं जे नवीन तत्व आहे ते लागू करेल. जर ते लागू झालं, ते बहुमताच्या जोरावर करतीलही, जर ते लागू झालं तर त्याचा आधार काय असायला हवा, ते कोणत्या आधारावर आलं पाहिजे असं तुम्हाला दोघांना वाटतं? तुमचं यावरचं मत काय आहे? सिद्धार्थ सर, सुरुवात तुमच्यापासून करूया. हे बघा, आता सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिले आहेत आणि त्यानुसार प्रत्येक राज्य सरकार तिथं जिथं हा वाद सुरू आहे वेगवेगळ्या जाती समूहामध्ये, अनुसूचित जातीतल्या, तिथं ते लागू करण्याच्या विचारात आहेत. महाराष्ट्र सरकारनंही बोलून दाखविलेलं आहे. त्यामुळं वास्तविकता आम्ही तत्वता बौद्ध म्हणून, आंबेडकरवादी म्हणून अबकड होऊ नये या मताचे आहोत. मी स्वतः वैयक्तिक आंबेडकरवादी या विचाराचा असल्यामुळं, परंतु वास्तविकता सोडून जमणार नाही. जर दुश्मन लोक, आपल्या विरोधी विचारधारेचे लोक सरकारमध्ये आहेत आणि ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात, त्यांनी वर्गीकरण करण्याचं, एससीचं उपवर्गीकरण करण्याचं ठरवलेलं आहे. आणि जर हे होणारच असेल तर मात्र आमचं असं म्हणणं आहे की हे संख्येच्या आधारावर व्हावं. 2011ची जनगणनेचा रिपोर्ट आहे, 2021च्या जनगणनेचा तुमच्याकडे रिपोर्ट तुम्ही पब्लिश करा किंवा येणारी जनगणना जी कोणती आहे, जनगणनेच्या आकडेवारीनुसार ज्याची जेवढी संख्या आहे असे वर्ग करा. हे एक माझं पहिलं म्हणणं आहे. त्याचा आधार हा आहे की देशामध्ये केंद्र सरकारचं 15% आरक्षण आहे, महाराष्ट्र सरकारमध्ये 13% आरक्षण आहे आणि संख्येपेक्षा महाराष्ट्रामध्ये संख्येपेक्षा थोडं जास्त आरक्षण मिळालं आहे शेड्यूल कास्टला. आणि देशामध्ये आता जी 2011ची जनगणनेनुसार ते दिले गेलं नाही, 16.4 होती. आता जर त्याची आकडेवारी वाढलेलीच आपल्याला दिसेल. तर शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला संविधानानुसार संख्येनुसार आरक्षण आहे. त्यामुळे उपवर्गीकरण करत असताना तो संख्येचा क्रायटेरिया लावला पाहिजे आणि संख्येचा क्रायटेरिया लावण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीनं लेटेस्ट जनगणना करा आणि जनगणनेची जी काही आकडेवारी आहे त्यानुसार वर्गवारी करा. जनगणना करा आणि वर्गवारी करा आणि त्याचा आधार संख्या असली पाहिजे. हे एक माझं मत आहे. माझं दुसरं हे मत आहे, यामध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. 59 जातीचं म्हणणं जे अनंत बदर कमिशन बसलेलं आहे उपवर्गीकरणासाठी माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वामध्ये, जे की माजी न्यायाधीश आहेत, त्यांनी 59 जातींच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, काय म्हणणं आहे, आणि त्या अहवालात नोंद केलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जात बोंबलत आहे की आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे, बाकीच्या 58 जाती म्हणत नाहीये ते आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे. हे जर मत त्या अहवालातून नोंदवलं गेलं तर तो अहवालच लागू नाही करता येणार. त्यामुळे 59 जातींचं प्रतिनिधित्व जे करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्यांचं मत या अनंत बदर कमिशननं नोंदवलं पाहिजे. काय मत आहे त्यांचं वर्गीकरणावर, हे एक माझं म्हणणं आहे. तिसरं यामध्ये म्हणणं आहे, आणि जर ब कशाला, महाराष्ट्रामध्ये 59 जातींची जी संख्या जरी बघितली तुम्ही, तर संख्येनुसार जर बघितलं तर बौद्धांची संख्या प्रचंड आहे आणि मातंगाची संख्या 2-2.5% आसपास आहे. हे चर्मकारांची संख्या 1 ते 1.5% दरम्यान आहे आणि राहिलेल्या 56 जातीची संख्या 1% सुद्धा नाही, 1% कमी आहे. अरे अबकडं केलं तर त्या 56 जातीला तुम्ही 1% टाकणार काय? त्या तयार होतील का? ज्या सध्या 13% खेळतायत 1% तयार होतील का? चर्मकार जो 13% आहे, सर्वात लाभदायक आहे राजकारणामध्ये, नोकऱ्यामध्ये, ते जर आकडेवारी आली तर ते आकडेवारी उपलब्ध आहे, तर तो संख्येपेक्षा जास्त त्यांनी घेतलेला आहे. तो कशाला 1-1.5% खेळायला तयार होईल? तो 13%चीच मागणी करेल. आणि मग 58 जातींचा विरोध आहे वर्गीकरणाला. फक्त एकाच जातीसाठी जर करायचं असेल तर त्यांची जेवढी संख्या आहे मातंगाची ती मोजा. 13% जर ते 10% असेल तर 10% द्या, 8% असेल तर 8% द्या, 2% असेल तर 2% द्या. त्यांची जेवढी संख्या आहे तेवढी त्यांना देऊन टाका. आणि ब करा, हा सुद्धा मार्ग आहे. ब कड त्यांची मान्यता न घेता तुम्ही बोंबलायला लागले त्यांची. त्या जातींचं नुकसान आहे ना 56 जातींचं. त्यांचं म्हणणंच नाही ना काय कोणत्या जातीने मोर्चा काढला का? ढोरांनी मोर्चा काढलाय, वाल्मिकीनी मोर्चा काढलाय आमचं वेगळं द्या म्हणून. तुम्ही त्यांची वकालत का करता? तुम्ही तुमच्यापुरतं बोला, आणि ब करा. मातंगांना त्यांची संख्या जेवढी आहे तेवढे देऊन टाका आणि बाकीच्यांची जेवढी संख्या आहे त्यांना देऊन टाका. हे माझं स्पष्ट मत आहे. संख्येनुसार करा आणि संख्येनुसार काढलं तर कुणाचं. बरोबर सर, तुम्हाला दोघांनाही आता महत्वाचा प्रश्न या मांडणीवरचा, मातंगांचा
गेल्या काही वर्षांमधला आणि आत्ता विशेष करून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एक खूप मोठा आरोप सुरू आहे. अगदी छुटपुट नेते आहेत, 4-5 हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच नेते आहेत. तेच बेंबीच्या देठापासून ओरडत राहतात की बौद्धांनी आमच्या नोकऱ्या खाल्ल्या, बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं, बौद्धांनी आमच्या जागा खाल्ल्या. या आरोपामध्ये तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय ते सांगा आणि यामागचं राजकारण काय तेही तुम्ही जरा सांगा. तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे. सुनील सर, तुमच्यापासून सुरुवात करूयात की मातंगांच्या नोकऱ्या, मातंगांच्या जागा खरंच बौद्धांनी काढल्यात का? इतका बालिश आरोप आला कुठून? हा मुळात जेव्हा आरक्षणाच्या संदर्भात इतर जातींना एखाद्या प्रवर्गामध्ये सामील केलं जातं त्यावेळी ही पद्धत आतापर्यंत जे काही याच्यासाठी आयोग स्थापन झाले, पहिला आयोग काकालेकर आयोग स्थापन झाला, काकालेकर आयोगाने इतर ओबीसी कोणत्या जाती ठरवण्यासाठी संपूर्ण देशभर दौरे केले, प्रत्येकाची निवेदनं घेतली. त्याचप्रमाणे 1967 साली जे लोकल कमिशन स्थापन झालं होतं आदिवासीच्या संदर्भात, आदिवासी जाती कोणत्या त्याच्यामध्ये कोणाचा समावेश करावा याच्यासाठी लोकल कमिशननी जवळपास 260 ठिकाणी भेटी दिली, 260 ठिकाणी आणि ठिकाणी लोकांची निवेदनं घेतली आणि जे काही त्याचं क्लासिफिकेशन त्यांना काही ज्या जाती समाविष्ट करायच्या त्या त्यांनी केल्या. सेम गोष्ट जी मंडळामध्ये आहे. मग आता अनंत बदल कमिशन जे काही स्थापन झालेलं आहे, ह्या अनंत बदल कमिशनच्या मार्फत अशा प्रकारची काही कार्यपद्धती अवलंबली जात आहे, काही प्रश्नावली तयार केली आहे, काही प्रश्न लोकांपर्यंत पोहोचले का, मुलाखती घेतल्या का, हा पहिला विचारला पाहिजे. उपवर्गीकरणाचा निर्णय घेताना देवेंद्र सिंग खंडपीठामध्ये सुप्रीम कोर्टाने 2024 सालचा जो जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये प्रकर्षाने ठासून सांगितलेलं आहे की उपवर्गीकरण लागू करत असताना काटेकोर असा एम्पिरिकल डाटा जो आहे तो डेटा जोपर्यंत जमा करण्यात येत नाही, हा डेटा जमा केल्याशिवाय त्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. आणि असं असताना देवेंद्र फडणवीस जर म्हणत असतील की 3 महिन्यामध्ये आम्ही ही अंमलबजावणी करू, तर ही संपूर्णपणे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं कंटेंट करून घेण्यात येतो निर्णय आहे असं माझं म्हणणं आहे. आता राहता प्रश्न म्हणजे तुम्हाला आकडेवारी कालच टाकलेला आणि समाज माध्यमातून व्हायरल झालेला आहे, त्या लेखामध्ये सांगितलेलं आहे की मातंगांचं असं म्हणणं आहे की आमच्या नोकऱ्या खाल्या. महाराष्ट्र शासन दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश नावाने किती कर्मचारी राज्य शासनामध्ये आहेत त्याची माहिती करत येते. आता लेटेस्ट असा जो डेटा जो आहे हा अर्थसंख्यिकी संचालनालयाच्या वेबसाईटवर कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश 2023 हा उपलब्ध आहे. आणि ह्या 2023च्या माहितीच्या आधारावर पाहिला आपण तर महाराष्ट्रामध्ये एकूण नोकऱ्या किती आहेत राज्य सरकारच्या सेवेतील, तर 7,24,026. त्यामध्ये भरती किती आहे 4,78,000. ह्या भरतीला आणि त्याच्यामध्ये बौद्ध किती आहेत, बौद्धांचा जर विचार केला आपण तर बौद्ध जे आहे त्या बौद्धांची एकूण अनुसूचित जातीची गट मध्ये 4,182. त्यामध्ये बौद्धांच्या वाट्याला 1,382. म्हणजे 2,100 पदं जी आहेत जवळपास 2,000 पेक्षा जास्त पदे आहेत ती अनुसूचित जातीमधल्या हिंदूंच्या किंवा इतर जातींच्या वाट्याला गेलेली आहेत. बौद्धांना फक्त 1,382 पदं मिळालेली आहेत. गट ब मध्ये अनुसूचित जातीची पदं भरलेली आहेत. गट ब मध्ये ते 7,274 आणि या 7,274 पैकी बौद्धांना किती मिळाली आहे 2,604 म्हणजे 5.7% फक्त. क्लासमध्ये मिळाले 5.1%, क्लासमध्ये 5.7%. गट क चा जर विचार केला तर गट क च्या एकूण अनुसूचित जातीच्या जागा भरल्या 56,776 आणि त्याच्यामध्ये बौद्धांना किती मिळाल्या आहेत तर 19,500 म्हणजे 5.7% फक्त. त्यानंतर जर पाहिला आपण गट मध्ये बौद्धांना किती मिळाल्या आहेत तर 4,484. एकूण भरलेली पदे किती आहेत तर गट जी आहे गट 17,846 पदे त्यापैकी बौद्धांना 7.95%. म्हणजे अशी जर वस्तुस्थिती महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली वस्तुस्थिती आहे तर बौद्धांना अधिक जागा मिळाल्या ह्या म्हणण्याला आधार काय आहे? हा संपूर्णपणे निराधार आरोप आहे आणि कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता आमचं आव्हान आहे की तुमची जी मागणी आहे मान्य आहे, वर्गीकरण पाहिजे, ओके, जरूर सायंटिफिक आधार सांगा. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये अशी जर 5% जास्त जे बौद्ध 10% आहेत एकूण एकंदरीत लोकसंख्येच्या त्या 10% बौद्धांना
5.7% जर रिझर्वेशन मिळत असेल तर बौद्ध हे अंडर रिप्रेझेंटेड आहे. त्यांना पूर्णपणे अधिकचा त्यांच्या वाट्यात त्यांच्या संख्येत रिझर्वेशन मिळण्याची गरज आहे. आणि राहणाऱ्या लोकांना हा वर्गीकरण करताना निकष होते. तर आकडेवारीकडे महाराष्ट्रात किती जाती आहेत? 59 जाती आहेत. अनुसूचित जातीमध्ये या 59 जातीपैकी ज्याची लोकसंख्या 1000 पेक्षा कमी आहे अशा 26 जाती 1000 पेक्षा कमी असते. जवळपास 14 जाती आहेत. या 14 जाती 10,000 पेक्षा त्यांची लोकसंख्या कमी आहे. आणि 9 जाती अशा आहेत ज्याची लोकसंख्या 30,000 पेक्षा कमी आहे, म्हणजे 10,000 ते 30,000. आणि 3 जाती अशा आहेत ज्याची संख्या 60,000 पेक्षा कमी आहे. ह्या जातीचे वर्ग आहे. आणि ह्या जवळपास 52 जातींची एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली तर ती किती मिळते? एकूण 1,32 लाखापैकी 8,29,000 आहेत. 8,29,383 ही जी संख्या आहे ही जातीची आहे 52 जाती. आणि उरलेल्या 8 जाती आहे. उरलेल्या 8 जातीपैकी 1,24,56,515 ह्या जातीच्या 8 जाती. आणि ह्या 8 जातीमध्ये मातंग जे आहेत मातंग किती आहेत? मातंगाच्या 8 पोट जाती आहेत. ह्या 8 पोट जातीमुळे 24,48,501 इतकी त्यांची संख्या आहे. बघ तुम्ही ह्या 1,24 लाखांपैकी फक्त 24 लाख लोकसंख्येला 1,32 लाखांपैकी फक्त 24 लाख लोकसंख्येला किती रिझर्वेशन द्यायचं असं सांगितलं. त्याचप्रमाणे प्रत्येक जातीचे इम्पेरिकल डाटा हा अत्यंत महत्वाचा आहे. या इम्पेरिकल डाटाच्या सोबतच जातीची लोकसंख्या हा सुद्धा महत्वाचा निकष आहे. आणि जातीचे प्रवर्ग करत असताना जो काही तुम्हाला 1, 2 जे काही करायचं असेल ते करत असताना जे अफेक्टेड पार्टीज आहे त्याच्यामध्ये ज्यांचं नुकसान फायदा जे काही होणार आहे त्या प्रत्येकाचं मत विचारात पाहिजे. मनमानीपणे केवळ जातींमध्ये कलह लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण मान्य होणार नाही. आणि त्याला निश्चितपणे ज्या जातींचं नुकसान होणार आहे त्या जातीला विरोध करतील हे सरकारने देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं. मला डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे यांना विचारायचं, तुम्ही सर ग्राउंड लेवलवर काम करत असता, अनेक लोकांमध्ये जाता, अनेक संघटना तुमच्याशी कनेक्टेड आहेत, तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहात. हे जे उपवर्गीकरणाचं जे काही आता षडयंत्र सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे सोशल मीडियावर फार विचित्र पद्धतीने बोललं जातं आहे, वेगवेगळ्या जातींचा रोष समोर येतो आहे. तुम्हाला ग्राउंडवरची परिस्थिती काय दिसते? काय लोक विचार करत आहेत? तरुण मुलं काय विचार करत आहेत? आजची युवा पिढी ह्या सगळ्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर काय विचार करते? आणि मांगांनी बौद्धांनी आमच्या जागा खाल्ल्या हा जो मातंग समूहाचा आरोप आहे त्याच्यावर तुम्हाला ग्राउंडला परिस्थिती काय दिसते? खोब्रागडे सरांनी अर्थ व सांख्यिकी विभागाची सविस्तर अशी आकडेवारी दिलेली आहे. या सविस्तर आकडेवारीचं सार हेच सांगतो. आणि 2011च्या लोकसंख्येनुसार जरी बघितलं की बौद्धांची लोकसंख्या 95 लाख दाखवण्यात आलेली आहे 2011च्या जनगणनेमध्ये. महार आणि बौद्ध त्यांना महार म्हणलं जातं पूर्वी सर्वीचे, आताचे बौद्ध. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या ते 8.5% प्रमाण. आणि त्यांना अ ते ड अ ब क ड हे वर्ग अ ते वर्ग ड याच्या ज्या नौकऱ्या आहेत या नौकऱ्या मिळालेल्या आहेत 5.9%. म्हणजे लोकसंख्या आहे 8.5%, नौकऱ्या मिळालेल्या आहेत 5.9%. अर्थात बौद्धांचंच 2.6% आरक्षण दुसऱ्या जातीने खाल्लेलं आहे. त्यामुळे जे लोक बोंबलायला लागलेत महारांनी आमचं खाल्लेलं आहे, आकडेवारी सांगते की असं झालेलं नाहीये. महारांचंच 2.6% आरक्षण दुसऱ्यांनी खाल्लंय. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, महाराष्ट्राची आता विधानसभा निवडणूक झाली. 29 जागा एससी साठी राखीव असतात. त्याच्यापैकी 10 बौद्ध आहेत, 10 चांभार आहेत, 2 मांग आहेत. म्हणजे वेगवेगळी आकडेवारी आहे. खाटीक आहेत, खाटीक जातीचे 3 आहेत. आता ही जर सगळी आकडेवारी जर बघितली, बौद्धांचे 10 आमदार आहेत, त्यांच्या संख्येनुसार महाराष्ट्राचे होते 3.4%. म्हणजे बौद्धांचे आमदार निवडून आले 3.4%. असायला पाहिजेत 8.5%, म्हणजे 17 ते 18. यायला पाहिजे संख्येनुसार 1718, आलेले आहेत 10. म्हणजे बौद्धांचेच 8 आमदारांची जी जागा आहे दुसऱ्यांनी खाल्लेली आहे. त्यामुळं महाराजांनी दुसऱ्याचं खाल्लं नाहीये. राजकारणात बी महाराजांचं आरक्षण दुसरेच खातात. माझा जो केज विधानसभा आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून एकदाच ओपन राहिला, नाही तर राखीव असतो. एकदाही बौद्ध माणूस महारा माणूस आमदार झालेला नाही. महारापेक्षा मांग बारा, मांगापेक्षा चांबार बारा, चांबारापेक्षा ढोर बारा, ढोरापेक्षा पुढे लिंगायत जंगम बारा. ही सगळी थेरी चालू आहे. आणि राजकारणामध्ये
हे बौद्धांना खाल्लेलं नाही. मग राजकारणामध्ये बौद्धांचं दुसऱ्याने खाल्लंय, नोकऱ्यामध्ये बौद्धांचं दुसऱ्यानं खाल्लंय. ते मागाचे नेते कुठून काढले काय माहित, आमचं खाल्लं. अरे आम्ही नाही खाल्लं रे बाबा, आमचं दुसरे खायला लागलेत, पण आम्ही कधीही बोंबवलो नाही. कारण एससी हा प्रवर्ग एक समूह आहे आणि समूहामध्ये कुणीही घेऊ शकतं म्हणून आम्ही कधी नाही, आम्हाला कधी केसची आमदारकी भेटली नाही, पण आम्ही म्हणणार आमचं कोणी खाल्लंय का, आम्ही का म्हणत नाही. हा एक समूह आहे. परंतु ग्राउंडवर परिस्थिती अशी आहे, हे जे नरेटिव्ह पेश केलं जात आहे की महाराणी खाल्लं, आकडेवारी सांगते की महाराणी खाल्लं नाही, उलट महारांचंच दुसऱ्याने खाल्लं. मी निक्षून सांगू इच्छितो, जर वर्गीकरण संख्येच्या आधारावर झालं तर कुणाला फायदा होईल का नाही, महारांना फायदा होईल, बौद्धांना फायदा होईल. कारण त्यांना बॅकलॉग राहिलाय त्यांचा. जर वर्गीकरण लागू झालं तर 17 ते 18 आमदार निवडून येतील महारांचे. जर नोकऱ्यामध्ये आणखी 2.6% नोकऱ्या वाढतील महारांच्या. त्यामुळे बौद्धांनी बिलकुल घाबरू नये वर्गीकरण झाल्यावर काय होईल. उलट हे विश्लेषण ऐकल्यानंतर, हे तुमचा व्हिडिओ आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर हे म्हणते ना आता नको, ह्यांचाच फायदा व्हायला काय, कारण ह्यांना काय ह्यांचा फायदा नाही पाहिजे, फक्त भांडणं लावायचे. आणि ग्राउंडवर अशी परिस्थिती आहे की मागाचे लोक, मी मागच्या 20 वर्षापासून ग्राउंडवर काम करतो. ज्यावेळेस मी फील्ड वर्कला जातो एखाद्या कार्यक्रमाची, मागाचे नेते, मागाचे विचारवंत, मागाचे कर्मचारी मला एक प्रश्न विचारतात, अगोदर का मी बोलाय काय गेलोय त्याच्या अगोदर हा प्रश्न असतो, वर्गीकरणावर तुमची काय भूमिका आहे. आणि जर मी म्हणलं विरोधात आहे तरी मला बोलतच नाही, आणि मी म्हणलं हो हो मी समर्थनात आहे की मग ते मला बोलायला लागतात. म्हणजे वर्गीकरण पाहिजे सरकारकडून, विचारतात मारायला. म्हणजे मागाचं भांडण हे सगळं ग्राउंडवर सुरू करायचा मॅटर आहे. ज्या दिवशी मागांना कळण याच्यामध्ये महारांचा फायदा आहे, मागाचे नेते म्हणते हे तर आपण फसलो. कारण ऑलरेडी मागाचं आरक्षण महारानं खाल्लं नाही बेट्यानो, बाबा तुमचं आरक्षण दुसऱ्या जातींनी खाल्लंय, एससी मधल्या, आमचं बी खाल्लंय, तरी आम्ही काय बोला ना गेलो, ही फॅक्ट आहे. आणि वस्तुस्थिती मात्र मातंगांचे काही नेते आहेत, हे जाणीवपूर्वक RSSच्या इशाऱ्यावरती हे जाणीवपूर्वक हे बोलत चालायचं, आमचा मागाचा झेंडा वेगळा करायचा, मागाची संघटना वेगळी करायची. त्यांना आंबेडकरी समूहापासून, आंबेडकरी विचारापासून वेगळं करण्याच्या दृष्टीने चालू आहे. मी बीड जिल्ह्यात राहतो, बीड जिल्ह्यातले मातंग तरुण, कितीतरी बौद्धिक तरुण लिहायला लागलेत फेसबुकवर, अरे बाबानो प्रगती फक्त आरक्षणामुळे होत नाही, प्रगतीचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. बौद्धांनी विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला म्हणून त्यांची प्रगती झाली. बौद्धांनी जुने देव फेकून दिले म्हणून त्यांची प्रगती झाली. बौद्ध हे ज्ञानासाठी प्रचंड आसुसलेले आहेत. आंबेडकर जयंती व्याख्यान लावतात, फुले जयंती व्याख्यान लावतात, मांगाने चांबाराने लावतात का तुम्ही व्याख्यान? रविदास जयंतीला व्याख्यान नाही, अण्णाभाऊ साठे जयंतीला व्याख्यान नाही. मी अण्णाभाऊ साठे पुस्तक लिहिले 5 वर्षापासून, एका मातंगाने मला कार्यक्रमाला बोलत नाहीत अण्णाभाऊ साठेवर. जेवढे कार्यक्रमाला गेलो ते महाराणीच बोललेले आहे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या. म्हणजे बौद्धिक तुम्हाला काही घेणं देणं नाही. त्या चैत्यभूमीवर बघा करोड रुपयाची पुस्तकं विकली जातात. दीक्षाभूमीवर महार लोक ज्ञानासाठी आसुसलेली आहेत, प्रचंड वाचन करतात, पुस्तकं विकत घेतात, दुसऱ्या जाती करत नाहीत. हे सगळे कारण आहेत आमच्या प्रगतीचे. आम्ही ब्राह्मणाकडून कोणतं क्रियाक्रम करून घेत नाही. तुमच्या वज्रमुठीत हिंदुत्व आल्यावर कशी प्रगती होईल? आणि ह्या सगळ्या बाबी आहेत. आरक्षण एक गोष्ट आहे फक्त प्रगतीची, आमच्या आणखी आहेत. जसं गोम असते ना, गोमेला लय मोठे पाय असतात, एक पाय तुटल्यावर गोम काही चालायचं थांबत नाही, तसं बौद्धांचं झालंय आता. आरक्षण जरी RSS न थांबवलं ना नोकऱ्यामधलं, तरी सुद्धा बौद्ध थांबणार नाहीत. बौद्धांची प्रगती होणारच, कारण त्यांनी ती प्रगती का होणार आहे ते बाबासाहेबांचा विचार आहे, तो बुद्धाचा विचार आहे, तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून प्रगती आहे. ग्राउंडवर सांगतो वैभव सर तुम्हाला, 100 वर्षापूर्वी महार जातीचे लोक बैल जनावर ओढायचे. एक महाराष्ट्रात एक जात दाखवा बरं, महार जो मेलेलं जनावर ओढतो आता एक दाखवा. 100% जात आम्ही सोडून दिली. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याच जातीने जात नाही सोडली. आज बी तुम्ही ते किरसुनी बांधितात, आज बी चांबार बुट शिवितात, तुम्ही जात सोडल्या का? आम्ही जात सोडली, जातीने ठरवून दिलेले कामं सोडले, मेलेल्या माणसात निरोप देणं सोडलं, मेलेल्या जनावर ओढणं सोडून दिलं, जातीनं ठरवून येसकरी करणं सोडून दिलं, आणि आम्ही बुद्धाच्या वाटेनं, बाबासाहेबांच्या वाटेनं चाललो, म्हणून प्रगती आहे. आणि ग्राउंडवरची चर्चा आहे. जर तुम्हाला प्रगती करायचं असेल तर विचार स्वीकारा. उपवर्गीकरणानं तुमचा सत्यानाश होणार आहे. आता 13% खेळायला लागलात, उद्या 2 ते 2.5% मिळेल तुमच्या संख्येनुसार, आणि मग पश्चाताप होईल. आज धनगरांना महाराष्ट्रात 3.5% आरक्षण आहे सेपरेट, तरी धनगर बोंबलेले आम्हाला एसटीत जायचंय. वंजाऱ्यांना 2.5% आरक्षण आहे सेपरेट, तरी वंजारी म्हणे तर आता आम्हाला ओबीसी मध्ये टाकायचंय. त्या बंजारा समाजाला 2% आरक्षण आहे सेपरेट, तरी बंजारा म्हणाले तर आम्हाला एसटी मध्ये जायचंय. अरे तुम्हाला ज्यांना सेपरेट मिळाले ते बोंबलाले तर आम्हाला सेपरेट नको, आम्हाला एसटीत टाका. कोणी म्हणते जीप मध्ये टाका, कोणी म्हणते टेम्पोत टाका, आणि हे बोलायला लागलेत. आता सरकारनं ऑलरेडी आरक्षण संपवलंय. कॅगचा रिपोर्ट बघा, सगळं कंत्राटीकरण झालंय.
एक नोकरी नाही, आरक्षण शून्य केलं या सरकारनं आणि शून्य झाल्यावर म्हणते त्या शून्यात पाहिजे, त्या शून्याचं वर्गीकरण करा, ह्या शून्यातून काढून ह्या शून्यात जा. मराठा म्हणतो आम्हाला ओबीसीच्या शून्यात जायचंय, ओबीसी म्हणतो आमच्या शून्यात येऊ देणार नाही, मांग म्हणतो ह्या शून्याचं वर्गीकरण करणार, 01, 0 0 अरे नोकऱ्या वाचवा अगोदर मग बॉम्बला. काहीच नोकऱ्या वाचवण्याची बॉम्बलाची ही रियालिटी आहे आणि ग्राउंडवर ही अशी चर्चा चालू आहे. बरोबर आहे. सिद्धार्थ सर आणि सुनील सर, एक पोस्ट आहे आणि अतिशय ॲप्रोप्रिएट आकडेवारी आहे. कालचं जे तेलंगणामध्ये 15% SC आरक्षणाचं जे वर्गीकरण झालं, तेलंगणामध्ये 15% SC आरक्षण वर्गीकरण झालं. 3 ग्रुप बनवले गेले. पहिला ग्रुप होता मातंग आणि इतर 14 जाती, त्यांना 1% आरक्षण दिलं गेलं. दुसरा ग्रुप बनवला गेला मादिगा जात, जी तिथली तेलंगणामधली प्रॉमिनंट जात आहे, तर मादिगा जात आणि इतर 17 जाती, त्यांना 9% आरक्षण दिलं गेलं. आणि तिसरा ग्रुप बनवला माला कम्युनिटीचा. माला ही दुसरी मादिगा नंतरची दुसरी प्रॉमिनंट जात आहे, तर माला आणि इतर 25 जाती असं मिळून तिथे त्यांना 5% आरक्षण दिलं गेलं. आता तुम्ही दोघांनी सांगितल्याप्रमाणे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात बौद्ध समाजाची जी लोकसंख्या आहे ती 95 लाखाच्या आसपास आहे, जी संपूर्ण SC लोकसंख्येच्या किती आहे तर फक्त 62%. वर्गीकरण झालंय तर बौद्ध समाज प्लस इतर काही SC जातींचा ग्रुप मिळून 8% आरक्षण महाराष्ट्रात मिळणं आता फिक्स आहे, जे तेलंगणामध्ये झालेलं आहे. तर मातंग समाजाच्या वाटेला तेव्हा किती जागा येतील माहिती आहे का? फक्त 2 ते 3% आरक्षण येणार आहे या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून. म्हणजे त्यांच्या फक्त 25% लोकसंख्येलाच फायदा होणार आहे. एक प्रकारे वर्गीकरण करून त्या जे आपण टी व्हीवर बघतो ना, सगळे जे अडाणी मातंग नेते आहेत त्यांनी मातंग समाजाच्या पायावर धोंडाच पाडलेला आहे आणि हे सत्य मातंग समूहाला कळत नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि याच्यावरच मला तो एक पुढचा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की अनुसूचित जातीची जी एक लिस्ट असते, अनुसूचित जातींची जी लिस्ट असते ती राष्ट्रपतींद्वारे अधिसूचित केली जाते. हा संविधानाचा नियम आहे, संविधानाने घालून दिलेला पायंडा आहे. तर आता याच्यामध्ये राज्य शासनानं उपवर्गीकरण करावं असं जे सूचित केलं गेलेलं आहे, मग ते सुप्रीम कोर्टाकडून असो किंवा केंद्र शासनाकडून असो, मेनली सुप्रीम कोर्टाकडून, हे घटनाबाह्य नाही आहे का? दिवसाढवळ्या सगळ्यांसमोर अतिशय सुप्रीम कोर्टाचा मुलामा लावून घटनाबाह्य कृती करायला राज्यांना भाग पाडलं जातं. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा संपूर्ण उपद्व्याप जो आहे, म्हणजे उपवर्गीकरण ही कन्सेप्ट जी आहे, ही कन्सेप्ट आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट मध्ये जेव्हा पहिल्यांदा लागू करण्यात आली त्यावेळीच चिन्नैया जजमेंटमध्ये हा जो इश्यू होता की 2004 मध्ये जे चिन्नैयाचा जजमेंट आला, ईव्ही चिन्नैयाचा, त्या ईव्ही चिन्नैया जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं, 5 बेंच म्हणजे 5 जजेसचं ते बेंच होतं, कॉन्स्टिट्युशनल बेंच होता. आणि यांनी म्हटलं की बा ह्याच्यामध्ये जे काही करायचं असेल, म्हणजे 341 नुसार अनुसूचित जातीच्या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय केंद्र सरकारने घ्यावा आणि केंद्राच्या अखत्यारीत झाल्यामुळे राज्यांना त्याचा अधिकार नाही, बदलण्याचा अधिकार नाही. आणि हे सर्वमान्य असलेलं तत्व जे आहे 2024च्या जजमेंटमध्ये ते गुंडाळून ठेवण्यात येत आहे. आणि त्याला जे रॅशनल आहे की त्याला जे तर्क देण्यात आलेला आहे तो तर्क कशा प्रकारचा आहे, तर हा होमोजिनियस ग्रुप नाही, हा तर्क आहे. मुळात हा तर्कच जो आहे, हा तर्क अतिशय जे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन, जे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आणि घटनात्मक तत्वाच्या बाहेर जाऊन देण्यात आलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची ही मनमानी आहे. अलीकडे आपण असं पाहतो की जी गोष्ट जे अलीकडेच जे माजी मुख्य न्यायाधीश जे आहेत जे चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलेलं होतं की एक जो जजमेंट आहे राम जन्मभूमीचा, तो जजमेंट त्यांनी कायद्याच्या आधारावर दिलेलाच नाही, त्याला जे वाटतं त्याच्या आधारावर दिलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा, त्यालाही कुठल्या प्रकारचा कायदेशीर बेस जो आहे हा कायदेशीर बेस नाही. तत्व म्हणून एखादा ग्रुप होमोजिनियस ग्रुप आहे, हा क्रायटेरिया आर्थिक आधारावर ठरू शकत नाही, तो सांस्कृतिक आधारावरच ठरू शकतो. तो कल्चरल जे काही त्यांच्या सवयी आहेत त्याच्याच आधारावर ठरू शकतो. त्यामुळे हा निर्णय जो आहे, हा निर्णय पूर्णपणे घटनाबाह्य निर्णय आहे. पूर्णपणे पर्टिक्युलरली काही जजेसना असं वाटतं त्यांना अनुसूचित जातींच्या प्रती घृणा आहे, त्यांना अनुसूचित जातीच्या प्रती तिरस्कार आहे. त्यामुळे तिरस्कारापोटी आलेला हा जजमेंट आहे, कायद्याच्या तत्वाचं पालन करून आलेलं हे जजमेंट नाही.
आणि त्यामुळे अशा प्रकारे ज्या जजमेंटचा बेस तिरस्कार आहे, ते जजमेंट जे आहे ते देशामध्ये आणखी तिरस्कार वाढवणार. कुठल्याही प्रकारच्या जातींना त्याचा फायदा मिळणार नाही. जसं तुम्ही तेलंगणाचं उदाहरण दिलं. तेलंगणामध्ये ही तेलंगणाची स्वतंत्र जनगणने त्यांनी ते केलेली आहे. परंतु जी 2011ची जनगणना जी आहे, 2011च्या जनगणनेमध्ये मादिगा जाती ज्या आहेत त्या 67 लाख जवळपास त्यांची संख्या आहे. आणि मालांची संख्या जी आहे ही 55 लाख आहे. आणि बाकीच्या त्यांच्या ज्या इतर जाती ज्या आहेत, आदिधर्मी, आदिद्रविडा, बिल्ला, बडा जंगम, माला, सालेमाला, ह्या ज्या जाती ज्या आहेत ह्या जातीची संख्या जवळपास 2 लाख 1 लाखाच्या जवळपास आहे. आणि इतर जाती ज्या आहेत म्हणजे एकूण जर आपण पाहिला तर 34 जाती आहेत आणि तेलंगणामध्ये 34 जातीपैकी 5,000च्या पेक्षा कमी जातींची संख्या आहे. अशा जवळपास 28 जातीच्या 5,000 पेक्षा संख्या घेतली. आणि त्यांना ते आता त्यांनी जे वाटप केलेलं आहे, आकडेवारी वाटप केलेली आहे, ह्या आकडेवारीला जर इम्पेरिकल डेटाचा बेस नसेल तर निश्चितपणे ती आकडेवारी चुकीची आहे किंवा ते वाटप जे आहे ते चुकीचं आहे. महाराष्ट्रात सुद्धा असं होऊ शकतं. कारण त्यांनी ते मालाला कमी म्हणजे दिलेलं माला ही त्या तेलंगणामधील सेकंड नंबरची जात आणि सेकंड नंबरची जात. आणि मादिगा जी आहे ही मादिगा मुख्यतः ग्रामीण भागात राहणारी जात आहे. मालांचं बऱ्यापैकी शहरीकरण झालं कारण मला बाबासाहेबांना मानतो. सुरुवातीपासून बाबासाहेबांच्या संघर्षामध्ये माला होता. आणि तेलंगणामध्ये प्रमुख जो संघर्ष आहे माला आणि मादिगाचा तो एस्केलेट कसा करता येईल म्हणजे मंदाकृष्ण मादिगा आणि बाकी माला जातीचे नेते म्हणजे लक्ष्मणिया वगैरे ह्यांच्यामध्ये तो एस्केलेट कसा करता येईल हे गृहीत धरून तिथे काँग्रेसचं सरकार आहे. परंतु काँग्रेसच्या सरकारने सुद्धा शेवटी त्यांचं जे जात चारित्र्य जे आहे ते ब्राह्मण जात चारित्र्य जे आहे त्या ब्राह्मण जात चारित्र्याला तेलंगणाचं सरकार जागलेलं आहे. आणि त्यांनी तार्किक आधारावर हे रिझर्वेशनचं वाटप जे आहे ते केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पूर्ण जर पाहिलं एक टोटल घटना पाहिजे म्हणजे आरक्षणाचा आधार जो आहे तो आधारच मुळात म्हणजे नोकऱ्यांसाठी आरक्षण हे कुठून आणलं तुम्ही कोणत्या ठिकाणावर आणलं की म्हणजे एकीकडे संपूर्ण जगभर ही जी कन्सेप्ट अफर्मेटिव्ह एक्शन पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे ज्यांना अधिक मिळालेलं आहे त्यांच्या प्रती थोडा भेदभाव करायचा आणि ज्यांना अत्यंत कमी मिळालेलं आहे त्यांच्या प्रती थोडी एक म्हणजे सहानुभूती दाखवायची आणि त्यांना मूळ प्रवाहामध्ये समानता स्थापन करायची. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट समानता स्थापन करण्याच्या तत्वाच्या विरुद्ध आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे आहे हे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन किंवा अफर्मेटिव्ह एक्शन ज्यांना कमी मिळालेलं आहे साधन संपत्तीमध्ये ज्यांचा वाटा कमी आहे तो वाटा बरोबर झाला पाहिजे हे जे डायरेक्शन जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हा येस सिद्धार्थ सर तुमचं याच्यावरचं मत आपण जाणून घेऊया. भारतीय संविधानाच्या 340 नुसार ओबीसींना 341 नुसार एससीला आणि 342 नुसार शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे. आणि 341 नुसार जे एससीला आहे त्यामध्ये कोणत्या जाती येतील 1950ला राष्ट्रपतीनं अधिसूचित केलेल्या जाती आहेत. याचा अर्थ असा आहे की शेड्यूल कास्टची लिस्ट ही राष्ट्रपतीने बनवलेली आहे. अर्थात राष्ट्रपती ही पार्लमेंटच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती बनवतात ती लिस्ट. परंतु त्याच्यावर फायनल शिक्का हा राष्ट्रपतीचा असतो. या अर्थानं ती राष्ट्रपतीने बनवलेली लिस्ट आहे. शेड्यूल कास्टची असेल किंवा शेड्यूल ट्राईबची लिस्ट असेल. आता जी राष्ट्रपतीनं बनवलेली लिस्ट आहे त्यामध्ये वर्गीकरण करण्याचा अबकड करण्याचा अधिकार त्या लिस्टमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार त्या लिस्टमध्ये काही चेंज करण्याचा अधिकार राज्य सरकारला कसा काय राहील हा मूलभूत प्रश्न होता कोर्टासमोर. म्हणजे आमचं तर म्हणणं आहे कलेक्टरने एखादी ऑर्डर पास केली तलाट्याला त्याच्यामध्ये बदल करायचा अधिकार असतो का कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये? कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये काही वर्गवारीचं कलेक्टरनं जे आदेश दिलाय तशाला तशी अंमलबजावणी करण्याचं काम आहे तलाट्याचं जास्त डोकं लावण्याचं काम नाहीये. जी राष्ट्रपतींनी लिस्ट बनवली त्या राष्ट्रपतीनं बनवलेल्या लिस्टमध्ये फेरफार करण्याचा अधिकार तुम्ही राज्य सरकारला देता. अरे हे संविधानावर राज्य चालतंय संविधानावर देश चालतोय तुमच्या मनमानीवर नाही. 341 मध्ये जर तुम्ही वर्गीकरण करायला 341 हे भारतीय संविधानाने दिले 341 मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल काही चेंजेस आणायचे असतील ते तुम्ही राज्य सरकारला कसं काय देऊ शकता? हा मूलभूत प्रश्न आहे ना हा फंडामेंटल प्रश्न आहे. आणि तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं आर्ग्युमेंट ठेवलं त्या जजमेंटमध्ये की आम्ही काय करायला लागलो नवीन जात एससीच्या लिस्टमध्ये टाकणे
किंवा नवी एखादी जात एससीच्या लिस्टमधून काढणे याचा अधिकार आम्ही राज्याला देत नाही. आम्ही फक्त त्याच लिस्टमध्ये फक्त वर्गवारी करायचा अधिकार देतो. म्हणजे लिस्ट बदलणार नाही, फक्त त्या लिस्ट वर्गवारी करणार असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. अरे मुळात जी लिस्ट तुम्ही राष्ट्रपतीनं बनवलेली आहे, मग तुम्हाला वर्गवारी करायची तर डायरेक्ट केंद्रानं अधिकार द्या, डायरेक्ट राष्ट्रपतीला अधिकार द्या. आणि एससीचं वर्गवारी राष्ट्रीय पातळीवर होऊ द्या. ते राज्याला अधिकार कसं काय देऊ शकता? कारण राज्याला तुम्ही ज्यावेळेस अधिकार देता, जातीची जी विषमता आहे, जाती कमी अधिक प्रमाणामध्ये आहेत. उत्तर प्रदेशामध्ये चांबारच्या विरोधात वाल्मिकी भंगी जातीला भिडविलंय याच मॅटरमध्ये. खाली तेलंगणा आणि आंध्रामध्ये माला आणि मादिगाला एकमेकांसोबत भिडविलंय. तिकडे पंजाबमध्ये रविदासी चमार आणि भंगी चमार यांना एकमेकांसोबत भिडवलंय. आणि महारामध्ये महाराण मांगामध्ये भिडवलंय. राज्य सरकार या निर्णयाचं राजकारण करायला त्यांच्या हातात दिल्यामुळं बरं किती द्यायचं आणि कसं द्यायचं, जे माला आणि मादिगाचा जो मॅटर आहे, जर हिथं जर तुम्ही असं जर केलं, जेवढी लोकसंख्या आहे महारांची, जर त्या संख्येच्या पेक्षा जर तुम्ही कमी केलात, कमी दिला, तर भांडणं लागणार ना. सरकारला भांडणं लावायचेत. महाराष्ट्र मागामध्ये जर एससीला महारायला कमी दिलं ना दिलं, महाराष्ट्र पेटणार, महाराष्ट्र बंद करणार आणि बोंबलणार की आम्हाला संख्येनुसार आम्हाला दिलं नाही, आमचं आरक्षण दुसऱ्याला दिलं, आणि भांडण लागणार. मग मागा म्हणणार बघा, मागाला म्हणणार बघा महाराज तुमच्या आरक्षणाला विरोध करायला. फडणवीस हा ब्राह्मण आहे आणि ह्या ब्राह्मणांचं डोकं ब्रेन विदिन द ब्रेन चालतंय. कांद्याच्या जसा परत असतात त्या एका परत मध्ये दुसरी परत तिसरी परत असं काम चाललंय. मुळात जर करायचंच असेल, सुप्रीम कोर्टानं म्हणायला पाहिजे होतं हे केंद्रानं करावं, आणि केंद्रानं करून मग सगळ्या राज्याला ती लिस्ट द्यावी. हे अधिकार राष्ट्रपतींचा आहे. तुम्ही राष्ट्रपतीच्या लिस्टमध्ये बदल करता, गैरसंविधानिक तऱ्हेने करता, 341 मध्ये फेरफार करायचे अधिकार तुम्ही राज्याला देता. हे सगळं घटनाविरोधी आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर जे म्हणले होते तेच वाक्य परत आलं. संविधान किती चांगलं आहे महत्वाचं नसून संविधानाला लागू करणारे लोक कसे आहेत. ते सुप्रीम कोर्टाचे जजेस असतील, ते पार्लमेंटमध्ये बसणारे असतील, किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, यांची 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 दृष्टी कशी आहे, हे कोणत्या वातावरणात झालेले लिमिटेशन असतात, इंटरनल लिमिटेशन आणि एक्सटर्नल लिमिटेशन. भारतातले जे जजेस आहेत ते न्याय नाही देत, निकाल देतात. त्याचं नाव न्यायालय बंद करायला पाहिजे, निकालालय करायला पाहिजे. निकाल द्यायचे धंदे चालू आहेत, न्यायाचं वाटप नाही. न्याय असता तर ते संविधानानुसार केला असता. ही सगळी बेकायदेशीर पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. माझं तर म्हणणं आहे, पार्लमेंटवर लय झाले, मुख्यमंत्र्याच्या कार्यालयावर लय झाले, विधानसभेवर, आता या देशातील शेड्यूल कास्टनं मोर्चा न्यायला पाहिजे डायरेक्ट सुप्रीम कोर्ट, आणि सुप्रीम कोर्टाला घेरलं पाहिजे. जसं अमेरिकेमध्ये केलं होतं तशी करण्याची वेळ आलेली आहे. अमेरिकेमधल्या सुप्रीम कोर्टाच्या लोकांना, तिथल्या लोकांनी धडा शिकवला, तेव्हापासून ते बेजार आहेत. काळ्या लोकांच्या विरोधात निर्णय देताना 17 वेळेस विचार करतात. आमच्या वेळेस निर्णय देताना यांनी 17 वेळेस विचार करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टावर करोड लोकांचा मोर्चा घेऊन गेला पाहिजे. तुम्ही मनमानी करता, घटनादत्त आमच्या आरक्षण घटनादत्त गोष्टीला तुम्ही संपवता. हे सगळं मनमानी चालू आहे, आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे. आणि माझं जर बोलणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असेल, कोर्टाचा अवमान करणं असेल, कोर्ट स्वतः कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन करत आहे, ते संविधानाचा अवमान करत आहे. कोर्ट मोठा गुन्हा करत आहे, त्याची प्रेरणा घेऊन मी छोटा गुन्हा करायला लागलो. तुम्ही मोठा गुन्हा करत असाल तर आम्ही बेधडक तुम्ही जर घटनेचा अवमान करत असाल तर आम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करू, आणि तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, आम्ही भेट नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. सिद्धार्थ सर, फारच डॅशिंग पद्धतीने तुम्ही सगळं मांडणी केली आणि बोललात. खरंच असा दबाव गट असणं गरजेचं आहे, कारण जी संस्थांची साधनसूचिता आहे, संस्थांचं पावित्र्य आहे, जे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलं जातं, कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन बोललं जातं, त्याच्यामुळे आपल्याला आपलं मत मांडता येत नाही आणि या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपली बराच वेळ चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आपण अनेक प्रश्न असे घेतले की जे नॉर्मली कुठे विचारले जात नाहीत, नॉर्मली बोलले जात नाहीत. अशा सगळ्या प्रश्नांवर तुम्ही दोघांनीही, मान्यवर पाहुण्यांनी खूप चांगली, मुद्देसूद आणि अतिशय आकडेवारी सहित उत्तरं दिली. त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. पण जाता ही चर्चा संपवताना एक कळीचा मुद्दा सुनील सरांकडून पण आणि डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे यांच्याकडून पण. सुनील सरांकडून एका गोष्टीची अपेक्षा आहे आणि विनंती आहे की तुम्ही ज्येष्ठ अभ्यासक आहात, तुम्ही कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात मोठ्या पदावर काम केलेलं आहे. तुम्ही आत्ताच्या घडीला जे 50शीत आहेत, 60शीत आहेत, अशा सगळ्या
मागास समूहातील लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि त्यांना कसं वागायला लावाल? आणि सिद्धार्थ सर, तुम्ही जे आत्ताचे तरुण आहे, जे सोशल मीडियावर विनाकारण वादंग निर्माण होईल, ध्रुवीकरण होईल, वाद वाढेल, त्याच्यातून दंगलीला काहीतरी कारणीभूत होईल अशा पद्धतीची वक्तव्य करणं सुरू आहे, रील बनवणं सुरू आहे, अतिशय फालतू रील बनवणं सुरू आहे, शॉर्ट्स बनवणं सुरू आहे, अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय संदेश द्याल की त्याच्यातून त्यांचा किती फायदा किंवा काय नुकसान होणार आहे? सुनील सर, सुरुवात तुमच्यापासून. सल्ला म्हणून नाही, परंतु साधारणपणे महाराष्ट्रातील म्हणजे 40 ते 60 या वयोगटातील जो बौद्ध बुद्धिवादी आणि बौद्ध समूह आहे, हा समूह एकंदरीतच सामाजिक कार्याप्रती अत्यंत प्रगल्भ आणि अत्यंत जागरूक असा वर्ग आहे, जे ह्या वयोगटातील. आणि हा वर्ग कधीही जे इतर कुणाचं नुकसान होईल अशा प्रकारचं वर्तन तो करत नाही. माझा एकच आवाहन असेल, या जे 40 ते 60 या वयोगटातील हा वर्ग जो आहे, त्या वर्गाने भावनात्मक बाबींमध्ये न गुंतता ही जी रियालिटी आहे, ही आकडेवारी आहे किंवा ह्याच्या संदर्भातील वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती पोहोचवण्याचं कार्य आतापर्यंत प्रामाणिकपणे करत आहेत आणि पुढेही ते करत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या हितसंबंधाचं. कारण हे आरक्षण काय आहे, तर आरक्षण हे आपलं सामाजिक भांडवल आहे, सोशल कॅपिटल आहे. ते काही मला का मिळालं आरक्षण, तर हे आरक्षण आपल्या पूर्वजाच्या संघर्षामुळे मिळालेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे. त्यामुळे सोशल कॅपिटल, ह्या कॅपिटलमध्ये भर घातली गेली पाहिजे. ह्या कॅपिटलचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि ह्या सोशल कॅपिटलचा वापर जो आहे तो अधिकाच्या अधिकतम भल्यासाठी व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण ही तरुण पिढी जी आहे, त्या तरुण पिढीची एक रॅप बनवणे ज्याला म्हणतो आपण. जसं तुम्ही सांगितलं की तरुण पिढी जी आहे ती अत्यंत आक्रमक, रीलच्या भरोश्यावर. कारण काय झालेलं आहे की 15 ते जवळपास 30 या वयोगटातील तरुण जे आहेत, त्या तरुणांचं अलीकडे सखोल असं वाचन जे आहे ते वाचन कमी झालं. ते रील्सवर, इलेक्ट्रॉनिक डेटावर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमावर, इलेक्ट्रॉनिक पोर्टल्सवर जास्त अवलंबून आहेत, ज्याच्यामध्ये एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान जे आहे ते सखोल ज्ञान मिळण्याची शक्यता कमी असते. तर त्यामुळे ह्या वर्गाशी रॅप बनवणे म्हणजे वरिष्ठ वर्गाने 40 ते 60 या वयोगटातील लोकांनी आपल्या तरुणांना चळवळीमध्ये आणण्यासाठी झटलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि हा जो विषय उपवर्गीकरणाचा विषय हा भावनात्मक होऊन भांडण करण्याचा विषय नाही. हा विषय जो आहे एकदम काटेकोरपणे आकडेवारीच्या आधारावर, वस्तुस्थितीच्या आधारावर त्यांना सत्य निदर्शनास आणून देण्याचा विषय आहे. त्यामुळे आपण सत्याची कास धरून आपण बुद्धाचे अनुयायी आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. बाबासाहेबांनी जे काही वादविवाद, जे काही इंग्रजांशी भांडण केलं आहे ते डेटाच्या आधारावर केलेलं आहे, सत्याच्या आधारावर, प्रिन्सिपल्सच्या आधारावर केलेलं आहे. आणि माझंही सुद्धा जे समस्त बौद्ध मंडळींना, अनुसूचित जातीमधील महार मंडळींना आणि सर्वांनाच आवाहन आहे की डेटा, सत्य आणि प्रामाणिकता या आधारावर आपण त्या राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी शत्रू होऊया. हे ब्राह्मणी षडयंत्र, राजकीय षडयंत्र आहे, ते आणून पाडण्याचा प्रयत्न करूया. एवढंच माझं आवाहन असतं. दोस्तों, काही अपरिहार्य कारणामुळे डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे यांचा जो संपर्क होता तो कट झालेला आहे, पण तरी त्यांनी जी काही मांडणी केली ती मांडणी आपल्या सगळ्यांपर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचलेली आहे. मी या नोटवरच ही चर्चा इथे थांबवतोय आणि आपल्या दोन्ही अभ्यासकांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्हाला या एकूण चर्चेतून तुम्हाला काय कळालं, तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला कसं वाटली ही चर्चा, या संदर्भातली जी काही तुमची मतं असतील, जे काही आक्षेप असतील ते जरूर कळवा. मी दोन्ही अभ्यासकांपर्यंत तुमचे प्रश्नही मी पाठवेन आणि त्यांनाही उत्तरे द्यायला भाग पाडेन. अगदी त्यांच्या एखाद्या मतांवर तुमचं सहमती नसेल तरी देखील. ही चर्चा तुम्ही पाहिली त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. ही चर्चा आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही चर्चा इतर सगळ्यांना पाठवा. आणि सोबतच नेहमीप्रमाणे आर्थिक मदतीचं आवाहन, कारण हे चॅनल, हे जे कंटेंट आहे हे मी चालवतो ते करण्यासाठी टीमची गरज असते, टीम सोबत असते आणि आपल्याला कोणीही स्पॉन्सर नाही आहेत, ना सरकारचा पैसा येतो ना कोणताही राजकीय नेता पैसा देतो. त्यामुळे आर्थिक सहकार्याचं आवाहन मी तुमच्यापर्यंत करतो. त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. आणि लक्षात घ्या, आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा हा स्वतःच्या जाती अस्मितेचा मुद्दा नाही आहे, तर येणाऱ्या काळातल्या भयंकराची चाहूल आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि याच्यावर भांडणं थांबवा.
कृपया भांडणं थांबवा आणि सजग डोळ्याने, डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून याच्यावर विचार करा. मेंदूला वाळवी लागल्यासारखं कोणीही बहकून जाऊन बोलू नका, वागू नका आणि त्याला त्या पद्धतीनं पुढे जाऊ देऊ नका. इथेच थांबतो. सुनील सर, खूप खूप आभार तुमचं आणि डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे यांचंही खूप खूप आभार. धन्यवाद.